पहा क्वेश्चन क्रॅमर्स रूलवरचा एक हा. सॉल्व द इक्वेशन्स दिलेले आहेत. -2/x -1/y -3/z = 3. त्यानंतर 2/x -3/y + 1/z = -13. आणि थर्ड इक्वेशन दिलेलं आहे 2/x -3/z = -11. यामध्ये जे गिव्हन इक्वेशन्स आहेत त्यांना आपल्याला क्रॅमर्स रूलचा यूज करून सॉल्व करायचं आहे. पण यात जे व्हेरिएबल्स आहेत XYZ हे रेसिप्रोकल फॉर्ममध्ये दिलेले आहेत. आधी आपल्याला त्यांना सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करावं लागेल. त्यासाठी आपण 1/x = p, 1/y = q आणि 1/r = z गृहीत धरू. 1/z = r. म्हणजे हे इक्वेशन XYZ ऐवजी PQR किंवा LMN वगैरे आणखी कुठलेही तुम्ही नोटेशन वापरू शकता. या जर आपण रिप्लेसमेंट केल्या या इक्वेशन्समध्ये तर 1/x म्हणजे p आहे आणि त्याचा कोएफिशियंट आहे -2. म्हणजे हा जो -2/x आहे त्यालाच आपण -2 × 1/x लिहू शकतो आणि 1/x म्हणजेच p. आणि त्यामुळे पहिलं इक्वेशन तयार होईल -2p -1/y म्हणजे q आणि -3r = 3. ओके. त्यानंतर सेकंड इक्वेशन काय तयार होणार? इथे जर व्हॅल्यू टाकल्या तर 2p -3q + r = -13. प्लस मायनसमध्ये बघा काही एखाद्या वेळेस लिहिताना पण मिस्टेक होते. एक्झाम्पल आणि थर्ड इक्वेशन काय तयार होईल? 2p -3r = -11. हे तीन इक्वेशन्स तयार झाले PQRच्या फॉर्ममध्ये. आता हे इक्वेशन्स लिनियर फॉर्ममध्ये आहेत. याला आपण क्रॅमर्स रूलनी सॉल्व करू शकतो. फक्त XYZच्या ऐवजी व्हेरिएबल्सची नाव आहेत P, Q आणि R. मग आता जर आपण यामध्ये डिटर्मिनंट D आधी तयार केला, डिटर्मिनंट D काय येणार? -2 -3 नंतर 2 -3 1. बरोबर आहे का? आणि लास्ट रो काय होईल? यस 2 0 -3. 2 0 -3. ओके. 2 0 -3 चेक करून बघा.
ज्यांनी कोणी सॉल्व केलेला असेल तर डिटर्मिनंट डी आपण असाच लिहिला आहे का. आता हा डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करायचा, याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. युजल मेथडने डिटर्मिनंट इव्हॅल्युएट होईल. फर्स्ट एलिमेंट -2 ॲज इट इज, इट्स अ रो कॉलम स्कीप. रिमेनिंग एलिमेंट्स यांचा डिटर्मिनंट -3 इंटू -3 म्हणजे +9 -0. त्यानंतर सेकंड एलिमेंटचं साइन चेंज म्हणजे +1 इन ब्रॅकेट रो कॉलम स्कीप. रो कॉलम जर स्कीप केला यांचं मल्टिप्लिकेशन मायनस याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे -6 -2. आणि थर्ड एलिमेंट -3 ॲज इट इज, याचा रो कॉलम स्कीप करा 0 + 6 इक्वल टू 9 - 0 म्हणजे 9 इंटू -2 -18 -2 -6 म्हणजे -8 इंटू +1 -8 आणि -3 मल्टिप्लाइड बाय +6 दॅट इज ऑल्सो -18 इक्वल टू -18 -18 -8 इक्वल टू ॲडिशन काय होईल -44. आली होती का एवढी डिटर्मिनंटची व्हॅल्यू. डिटर्मिनंट डी आला -44. ओके. देन नेक्स्ट इज dx ऐवजी इथे p आहे फक्त, तर आपण dp असं लिहू. यामध्ये एक्सचे कोइफिशियंट म्हणजे p चे कोइफिशियंट असणारा हा कॉलम आपण काढून टाकणार आणि त्याच्या जागी कॉन्स्टंटचा कॉलम लिहिणार. कॉन्स्टंटचा कॉलम काय, 3 -13 -11. ओके. सेकंड कॉलम ॲज इट इज, थर्ड कॉलम ॲज इट इज. आणि आता हा डिटर्मिनंट पण सॉल्व करायचा आहे. डिटर्मिनंट इव्हॅल्युएशनच केअरफुल पाहिजे. फर्स्ट एलिमेंट 3 ॲज इट इज, रो कॉलम स्कीप केला 3 इंटू 3 9 -0. सेकंड एलिमेंटचं साइन चेंज +1, याचा रो कॉलम स्कीप केला -13 इंटू -3 म्हणजे +39 आणि मायनस इंटू मायनस +11. ओके. लास्ट एलिमेंट -3 ॲज इट इज, याचा रो कॉलम स्कीप 0 -33. यांचं साइन सेम आहे त्यामुळे मध्ये मायनस येणार. इक्वल टू 3 इंटू 9 27, 39 प्लस 11 50, 50 मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे +50 आणि -3 इंटू -33 मायनस इंटू मायनस +99 इक्वल टू यांचं ॲडिशन. काय ते ॲडिशन
176 झाला DP. ओके, यातच मिस्टेक झालेली असणार कॅल्क्युलेशनमध्ये, बरोबर. देन DQ यामध्ये फर्स्ट कॉलम ॲज इट इज राहणार डी मधला, हा फर्स्ट कॉलम तसाच राहील. क्यूचा कॉलम रिप्लेस करायचा आहे कॉन्स्टंटने. काय येईल? 3 - 13 - 11 आणि लास्ट कॉलम तसाच परत -3 1 -3. आता इव्हॅल्युएट करत असताना -2 ॲज इट इज, रो कॉलम स्किप, -13 × -3 +39 +11 यांचं मल्टिप्लिकेशन मायनस यांचं मल्टिप्लिकेशन. सेकंड एलिमेंट साइन चेंज करून -3, त्याचा रो कॉलम स्किप होणार. 2 × -3 -6 -2 आणि -3 ॲज इट इज, याचा रो कॉलम स्किप, यांचं कॅल्क्युलेशन -22 आणि +26. साइन अपोजिट आहे म्हणून प्लस. इक्वल टू, आता हे कॅल्क्युलेशन पहा. 39 + 11 50 आणि 50 मल्टिप्लाइड बाय -2 -100 -6 -2 -8 × -3 +24 -22 + 26 आणि 4 × -3 -12. आणि आता याचं कॅल्क्युलेशन -88 बरोबर. 24 - 12 म्हणजे 12 राहील आणि -100 + 12 म्हणजे -88. ओके, हा झाला DQ. त्यानंतर DR. DR साठी फर्स्ट कॉलम जो आहे डी मधला तो ॲज इट इज राहील. फर्स्ट कॉलम काय? -2 2 ॲज इट इज. सेकंड कॉलम पण ॲज इट इज. थर्ड कॉलमच्या जागी 3 -13 -11. हा असेल DR. आणि हा जर इव्हॅल्युएट केला तर काय होईल? -2 ×
रो कॉलम स्किप मायनस इंटू मायनस प्लस 33 आणि यांचा प्रॉडक्ट 0 येणार. सेकंडचं साइन चेंज प्लस 1 इंटू रो कॉलम स्किप हा प्रॉडक्ट मायनस हा प्रॉडक्ट मायनस 22 प्लस 26 आणि प्लस 3 इंटू ब्रॅकेट रो कॉलम स्किप 0 प्लस 6 इक्वल टू मायनस 2 इंटू 33 मायनस 66 26 मायनस 22 म्हणजे प्लस 4 आणि 3 इंटू 6 म्हणजे प्लस 18. ओके, 18 प्लस 4 म्हणजे 22 मायनस 66 प्लस 22 म्हणजे minus 44. And then by Cramer's rule, P equal to dp upon dP upon T, t, Q equal to dq upon d, and R equal to dr upon d. आता dP ची व्हॅल्यू किती आलेली आहे? dP 176 अपॉन मायनस 44. 176 अपॉन मायनस 44 -4. इक्वल टू किती? -4. भाग जाईल त्याला 44 नी पूर्ण. Q 88 upon minus 44 88 अपॉन मायनस 44 म्हणजे minus 22 minus 2. -2 आणि R सर हां ये -88 है सर +2 -88 आहे का? हां -88 आहे. Minus 88. -88 अपॉन मायनस 44 म्हणजेच +2. आणि R -44 अपॉन -44 1. या झाल्या PQR च्या व्हॅल्यू. पण आपल्याला पाहिजेत एक्स वाय आणि झेड. म्हणजे आता इथे आपण लिहू शकतो P इक्वल टू -4 Q इक्वल टू 2 R इक्वल टू 1. पण P म्हणजेच काय? 1 अपॉन x इक्वल टू -4, 1 अपॉन y इक्वल टू 2 आणि 1 अपॉन r इक्वल टू 1. इक्वेशन चेक करत असताना सुद्धा सॅटिस्फाय होते की नाही चेक करत असताना सुद्धा एक्सच्या जागी व्हॅल्यू टाकण्याऐवजी 1 अपॉन एक्सच्या जागीच टाका. 1 अपॉन एक्सच्या जागी -4, 1 अपॉन वायच्या जागी 2, 1 अपॉन आरच्या जागी 1 अपॉन झेड सॉरी. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू येते -1/4
वाय इक्वल टू 1/2 बरोबर, यांचे रेसिप्रोकल होतील. आणि झेड इक्वल टू 1 कारण 1चा रेसिप्रोकल 1च येणार. दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन. ओके. आणि बघा -4, 2 आणि 1 या व्हॅल्यूज आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट करून पाहू शकतो. पी ची किंमत -4 टाकली 8, 8 - 2 6, 6 - 3 3. इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे. असंच दोन्ही इक्वेशन पण चेक करून पाहता येते. ओके, टेक डाउन दिस. लिहून कंप्लीट झालंय हे. नेक्स्ट ॲप्लिकेशन डिटर्मिनंट्स मधलं ते आहे consistency of equations. Consistency of equations. आता ही कन्सिस्टन्सी म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय कन्सिस्टन्सी? काय अर्थ असतो कन्सिस्टन्सीचा? कन्सिस्टंट म्हणजे काय किंवा कन्सिस्टन्सी म्हणजे काय? शब्द ऐकलेला आहे ना? एकच गोष्ट सारखं खूप वेळासाठी करताना सुसंगता, एकच गोष्ट सारखं खूप वेळासाठी करताना एकच गोष्ट खूप वेळ करतो. सुसंगता. सुसंगता. कंसिस्टन्सी, कंसिस्टंट. सुसंगतता. सुसंगतता नाही. आणखी काही? रेग्युलॅरिटी. रेग्युलॅरिटी. ओके, रेग्युलॅरिटी चालेल. रेग्युलॅरिटी म्हणजे सातत्य. सातत्य. कन्सिस्टन्सीचा मुख्य अर्थ आहे सातत्य, नियमितता. अनुकूल पण नाही, सातत्य, नियमितता. एखादा प्लेयर कन्सिस्टंट आहे असं म्हणतात. याचा अर्थ काय? एखाद्या प्लेयरला कन्सिस्टंट प्लेयर म्हणतात. का कन्सिस्टंट म्हणतात? येस, बऱ्याच वेळी त्याचा बेस्ट परफॉर्मन्स देतो. कन्सिस्टंट म्हणजे तो रेग्युलरली
परफेक्टली ज्या प्रकारे एका सेम ट्रॅकवरती तो खेळणार, परफॉर्मन्स त्याचा कन्सिस्टंट राहणार, म्हणजे तो अपरिवर्तनीय. अपरिवर्तनीय नाही रे, इतके महाभयानक अर्थ नाही आहे ह्या शब्दाचा. कन्सिस्टंट, रेग्युलर, नियमित, सातत्य, सतत. म्हणजे समजा आपण 2 दिवस आलो आहेत, पुन्हा 3 दिवस गायब, पुन्हा 4 दिवसांनी आलोत, परत 1-2 दिवस पिरियड केले, परत 5व्या दिवशी गायब. ह्याला कन्सिस्टंट म्हणणार का आपण? नाही. किंवा काही जण ठीक आहे लेक्चर दररोज करतात पण स्टडी रोज करत नाहीत. एखाद्या वेळी कधीतरी बसायचं, थोडंफार करायचं, नाही तर नाही, आज नाही, उद्या केला, परत परवा, परत गॅप, परत परीक्षा आली, मग बराच वेळ केला, परत सोमवारी, परत रिलॅक्स. हे कन्सिस्टंट आहे का? किंवा एखाद्या परीक्षेला 100 पैकी 90 मार्क, 80 मार्क, 95 मार्क, एखाद्या परीक्षेला 10 मार्क, एखाद्या परीक्षेला 2 मार्क, एखाद्या परीक्षेला 70 मार्क. परफॉर्मन्स कन्सिस्टंट आहे का? दॅट इज द कन्सिस्टन्सी, सातत्य. ओके. म्हणजे पर्टिक्युलरली एखाद्या सिरीजमध्ये मॅन ऑफ द सिरीज कोणाला दिलं जातं की जो परफॉर्मन्स ज्याचा कन्सिस्टंट आहे. 2 मॅचमध्ये खेळला आणि तिसऱ्यामध्ये नाही खेळला, उपयोग नाही. 3ही मॅचमध्ये खेळला, कन्सिस्टंट. ओके. आता इथं इक्वेशन्सची कन्सिस्टन्सी आपल्याला बघायची आहे. मग इक्वेशनची कन्सिस्टन्सी काय प्रकार आहे? हा जो पॉईंट आहे तो आपल्याला व्हेक्टर्समध्ये खूप युजफुल पॉईंट आहे. तिथे या डिटर्मिनंटचा म्हणजे हे बीट याच्यावरती क्वेश्चन जर कन्सिडर केला तर मोस्ट ऑफ द टाइम्स व्हेक्टर्स या सेक्शनमधून ह्या कन्सिस्टन्सीचा आपल्याला वापर करायचा आहे, या कन्सेप्टचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल असं गृहीत धरा, एक इक्वेशन आहे, (3x - 2y = 8), (5x + 3y = 7) आणि (4x - 3y = 11). हे 3 इक्वेशन्स आहेत. केअरफुली लक्षात घ्या. आपल्याला हे 3 इक्वेशन कन्सिस्टंट आहेत की नाही ते चेक करायचे. याचा अर्थ काय? आपण जर पाहिलं की यात व्हेरिएबल 2च आहेत, एक्स आणि वाय. 2 व्हेरिएबल जर असतील तर आपल्याला 3 इक्वेशनची गरज आहे का सॉल्व करण्यासाठी? यातले 2च इक्वेशन आपण सोडू शकतो सायमल्टेनियसली. येस ऑर नो? क्रॅमर रूल जर आपण विचार केला, आता इथे समजा आपल्याला सांगितलं इक्वेशन सोडवा, तर यातले 2 इक्वेशन घेऊन आपण सोडू शकतो किंवा नाही? हां, हो सर. इक्वेशन्स सोडवण्याचा, इक्वेशन्सचा आणि सोल्युशनचा काय रूल असतो की त्याच्यामधल्या व्हेरिएबलची संख्या आणि इक्वेशनची संख्या सारखी पाहिजे. सायमल्टेनियसली सोडवण्यासाठी व्हेरिएबलची संख्या आणि इक्वेशनची संख्या सारखी पाहिजे. आता प्रिव्हियस टाईपमध्ये आपण क्रॅमर्स रूलच्या पाहिलं, इक्वेशन 3 होते पण व्हेरिएबल पण 3 होते.
म्हणून त्यांना आपण ॲट ए टाइम डिटर्मिनंट डी तयार करायचो, डी एक्स डी वाय डी झेड तयार करायचो. 3 इक्वेशन होते पण व्हेरिएबलही 3 होते. त्यापूर्वी 2च व्हेरिएबल जर असतील एक्स आणि वायचे तर इक्वेशन पण 2च असतात. बरोबर आहे. म्हणजे आपण यातले कोणतेही 2 इक्वेशन घेऊन सॉल्व्ह करू शकतो. एक तर फर्स्ट आणि सेकंड घ्या, सेकंड आणि थर्ड घ्या, फर्स्ट आणि थर्ड घ्या. कोणतेही 2 इक्वेशन घेऊन आपण सॉल्व्ह करू शकतो. येस ऑर नो? येस. आधी ही कन्सेप्ट महत्वाची आहे. नाहीतर काय होतं की टाईपच लक्षात येत नाही नेमकं काय आहे. जर आपल्याला इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे असले तर जेवढे व्हेरिएबल आहेत तेवढे इक्वेशन सफिशियंट आहेत. 2 व्हेरिएबल जर असतील एक्स आणि वाय, याच्यात झेड दिसतोय का कुठे? नाही, 2च व्हेरिएबल आहेत एक्स आणि वाय, म्हणजे आपल्याला 2 इक्वेशन सफिशियंट आहेत. ओके. आता इक्वेशन्सचं सोल्युशन म्हणजे काय असतं? व्हॉट इज मीन बाय सोल्युशन ऑफ इक्वेशन? सोल्युशन from the value of the integral आपल्या दिलेल्या व्हॅल्यूला सॅटिस्फाय करतो. मग सोल्युशन म्हणजे काय? ती व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. The value of variable which satisfies the equation. व्हेरिएबल्सच्या अशा व्हॅल्यूज की ज्या व्हॅल्यूजनी ते इक्वेशन सॅटिस्फाय होतं. बरोबर? हो सर. आता आपण ज्यावेळी सायमल्टेनियसली इक्वेशन सॉल्व्ह करतो, म्हणजे 2 इक्वेशन सॉल्व्ह करतो सायमल्टेनियसली, याचा अर्थ अशी व्हॅल्यू आपण काढतो की ज्यानी ते दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय होतील. बरोबर आहे? किंवा 3 व्हेरिएबल मधले जर 3 इक्वेशन असले एक्स वाय आणि झेड, मागच्या टाईप मधल्या सारखे क्रॅमर्स रूलच्या, त्या तिन्ही इक्वेशनला सॅटिस्फाय व्हायला पाहिजे ना. त्यातलं कुठलंही एकच इक्वेशन सॅटिस्फाय झालं तर त्याला आपण सोल्युशन म्हणू का त्याचं सायमल्टेनियस इक्वेशन्सचं? समजा 3 इक्वेशन आपण सोडवले आणि त्यांनी एकच इक्वेशन सॅटिस्फाय केलं, 2 केलेच नाही, याचा अर्थ काय? ते त्यांचं सोल्युशन नाहीये. म्हणजे आपला आन्सर चुकलाय. आपण आन्सर चुकलं का म्हणतो? कारण आपल्याला त्या तिघांचं कॉमन सोल्युशन विचारलंय. तिघांचं जर कॉमन सोल्युशन आहे तर त्याने तिन्ही इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजेत. ओके. पण त्याच्यामध्ये 3 इक्वेशन का? तर 3 व्हेरिएबल होते एक्स वाय झेड. इथं आपल्याला ॲक्च्युअली 3 इक्वेशनची गरज नाहीये. 2 व्हेरिएबल आहेत म्हणल्यानंतर 2च सफिशियंट आहेत आणि आपण ते 2 सॉल्व्ह करू शकतो. ओके. मग आता कन्सिस्टन्सी म्हणजे काय? या 3 पैकी आपण कोणतेही 2 इक्वेशन सॉल्व्ह केले, समजा फर्स्ट आणि सेकंड आपण सॉल्व्ह केलं, ओके. आपण इक्वेशन नंबर 1 आणि 2 सॉल्व्ह केले, त्यांचं जे काही सोल्युशन येईल त्या सोल्युशननी जर तिसरं इक्वेशन पण सॅटिस्फाय झालं, कंडिशन लक्षात घ्या, या 2 इक्वेशनच्या सोल्युशननी तिसरं इक्वेशन जर सॅटिस्फाय झालं तर याचा अर्थ त्या तिन्ही इक्वेशनला एकच कॉमन सोल्युशन आहे. पण जर या 2 इक्वेशनच्या सोल्युशननी तिसरं इक्वेशन सॅटिस्फाय होत नसेल तर याचा अर्थ
या दोघांचं जे सोल्युशन आहे ते याचं सोल्युशन नाही आहे. म्हणजे या तिघांना कॉमन सोल्युशन नाही असं त्याचा अर्थ होतो. मग जर दोन इक्वेशनच्या सोल्युशननी तिसरं पण इक्वेशन सॅटिस्फाय होत असेल तर याचा अर्थ ते तीन इक्वेशन कन्सिस्टंट आहेत. म्हणजे ज्या सोल्युशननी पहिलं इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे त्याच सोल्युशननी दुसरं इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे आणि त्याच सोल्युशननी तिसरंही इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, तरच ते तीन इक्वेशन कन्सिस्टंट आहेत असं आपण म्हणू शकतो. जर तिन्ही इक्वेशनला एकच कॉमन सोल्युशन एक्झिस्ट होत असेल तर ते तीन इक्वेशन कन्सिस्टंट आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे एखादा प्लेयर पहिल्या मॅचमध्ये पण खेळलाय, दुसऱ्या मॅचमध्ये खेळलाय आणि तिसऱ्या मॅचमध्ये पण तोच खेळलाय, याचा अर्थ तो प्लेयर कन्सिस्टंट आहे. पण दोन मॅचमध्ये खेळलाय आणि तिसऱ्यामध्ये काहीच नाही, किंवा ह्या दोन मॅचमध्ये खेळला ह्या मॅचमध्ये नाही खेळला, नॉट कन्सिस्टंट. किंवा पहिल्या आणि तिसऱ्या मॅचला खेळला, मधल्या मॅचला नाही खेळला, नॉट कन्सिस्टंट. ओके. मग आता हे चेक कसं करायचं? या तीन पैकी कोणतेही दोन इक्वेशन सॉल्व करायचे. मग आपण समजा 1 आणि 2 घेऊ. फॉर इक्वेशन 1 and 2 क्रॅमर्स रूलने सॉल्व करू. डिटर्मिनंट डी काय होईल सांगा? 3 5 3 5 -2 3 इक्वल टू सोल्युशन 9 + 10 इक्वल टू किती? 19. त्यानंतर dx काय होईल? dx 8 7 -2 7 3 इक्वल टू काय ना 8 × 3 24 + 14 इक्वल टू 38. dy काय? 3587 इक्वल टू 21 - 40 इक्वल टू किती? -19. By Cramer's rule, x equal to dx upon d. dx किती आला आहे? 38 and dy 19 equal to 2 आणि y equal to -19 dy upon d. dy किती? -19 इक्वल टू म्हणजे x इक्वल टू 2 आणि y इक्वल टू -1 हे आहे इक्वेशन 1 आणि 2 या दोघांचं सोल्युशन. ओके. इक्वेशन 1 आणि 2 या दोघांचं हे सोल्युशन झालं. आता हे
या दोघांचं सोल्युशन आहे म्हणजे हे दोघं जण तर त्यांनी सॅटिस्फाय होणारच ना, बरोबर ना, कारण हे त्यांचं सोल्युशन आहे, त्याच्यावरून सॉल्व्ह केलं ना आपण हे. म्हणजे यानी हे दोन इक्वेशन तर सॅटिस्फाय होणार, व्हायलाच पाहिजेत, बरोबर आहे का. हो. आता जर या सोल्युशननी उरलेलं तिसरं इक्वेशन पण सॅटिस्फाय झालं तर हे तीन इक्वेशन कन्सिस्टंट, अदरवाइज इनकन्सिस्टंट. ओके, म्हणजे आता आपण हे सोल्युशन थर्ड इक्वेशनला सॅटिस्फाय करतं की नाही ते चेक करून बघू. फ्रॉम इक्वेशन 3 इक्वेशन 3 ची लेफ्ट हँड साइड आपण घेऊया. काय 4x minus 3. x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू -1 -1. म्हणजे 8 + 3 इक्वल टू काय येत आहे 11. आणि हीच त्याची राईट हँड साइड आहे. Yes sir. म्हणजे इक्वेशन सॅटिस्फाय झालं. Yes sir. Yes. याचा अर्थ हे तीन इक्वेशन कसे आहेत, Consistent. 1, 2 and 3 आर कन्सिस्टंट. पण जर समजा तिसरं इक्वेशन असं दिलं असतं, आता हे तिसरं इक्वेशन होतंय का सॅटिस्फाय, नाही होणार, म्हणजे ते इक्वेशन झाले असते इनकन्सिस्टंट. नॉट कन्सिस्टंट म्हणजेच इनकन्सिस्टंट. ओके, दिस इज द मीनिंग ऑफ कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सीचं हे मीनिंग आहे की तीन इक्वेशन कन्सिस्टंट आहेत असं आपण कधी म्हणणार जर त्या तिघांना कॉमन सोल्युशन एक्झिस्ट होत असेल तर, किंवा कुठल्याही दोन इक्वेशनच्या सोल्युशननी तिसरं इक्वेशन जर सॅटिस्फाय होत असेल तर त्याला आपण कन्सिस्टंट इक्वेशन म्हणणार. हे त्याचं मीनिंग आहे, ही त्याची डेफिनेशन आहे. कन्सिस्टन्सी चेक करण्याच्या दोन मेथड आहेत. एक ही मेथड की ज्यात आपण ॲक्च्युअल कन्सिस्टन्सीच्या डेफिनेशननुसार चेक केलंय. ॲक्च्युअल कन्सिस्टन्सीच्या डेफिनेशननुसार चेक केलंय. दुसरी मेथड आहे डिटर्मिनंटवर डिपेंड, एक कंडिशन आहे. ती कंडिशन आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहणार आहेत. इथे आपण हे तीन इक्वेशन चेक केले, दोन सॉल्व केले, त्याचं सोल्युशन दुसऱ्यामध्ये टाकलं आणि चेक करून पाहिलं कन्सिस्टंट आहेत की नाही ते. पण जी कंडिशन फॉर कन्सिस्टन्सी आहे डिटर्मिनंटची, त्याच्यामध्ये हे इक्वेशन्स न सोडवता आपण डायरेक्ट सांगू शकणार आहेत की इक्वेशन कन्सिस्टंट आहेत किंवा नाहीत. ओके, पण बिफोर दॅट आधी हे कंप्लीट करा.